Happy birthday to you. Happy birthday dear Papa. Good afternoon. Welcome back to my channel. आज सकाळपासून काय व्लॉग्स चालू नव्हतं केलं. आता वाजले तर 3:30 वाजले तर 12:30 म्हटलं तर 1:30 वाजले तर आता चालू माईला सुमितला आणायला. आणि आज आहे 14 मार्च. आबांचा बड्डे म्हणजे फादर त्यांचा वाढदिवस. बघू काय म्हणते दादा. नवदादानं बोलवले म्हणते बघू. मायनीतून आल्यापासून मॅथमॅटिक्सचं जर्नल लिहित बसलो होतो. आता चाललोय माहीला. आय थिंक केक आणायला दादानं सांगितले की चलो. मी आणि दीदी मायनीत चाललो. काय तुझं काम आहे माहीत नाही. नाव गुरुता म्हटलं होतं मायनीतनं केक आण. बघू त्याला फोन लाव. ते आणतोय का फोन मी जाणतोय. गेलो समजतो तिथे तो पण माहितलाच आहे. सोडलं तेव्हापासून काय फोन नाही आला. आलाय म्हणून काय बघू काय होतं इथे. चल दिद्या. कोण टाइमला होते आता मी का तू. मी बाहेर आहे येते का नाही. केक तर आणून ठेवलाय आता फ्रीज मधून. ठीक आहे मागे जे बड्डे बॉय आहेत तेच आता इथं घरात नाही. ज्यांनी आणायला सांगितलं होतं म्हणजे नाव कुठं होतं तो सुद्धा कुठं गायब झालाय काय माहिती. वाट बघतोय सर्वांची कधी येत आहे त्यांची. मग करायचा बड्डे साजरी. कोण हो. हा बोलवतोय त्यांना. तुम्ही तरी या अगोदर. थम्सअप. Happy birthday to you. Happy birthday dear Papa. Happy birthday to you. आम्ही घोड्यावर बसणार आहे. लग्नाला येणार आहे का तू लग्नाला. अरे का पिला का येणार लव येणार आहे दादा. नाही ब्ल्यू ट्रेन मध्ये बसणार का. केक ते सेलिब्रेशन आता झालं. सॉरी आता नाही झालं. 9च्या दरम्यान झालं. 9च्या अगोदरच आता जेवण करून बघतो तर टाइम वाजला 10. घड्याळात बघितलं तर वाजल्या तर 10. म्हणलं आता ब्लॉगचा एंड करूया. आज काय दिवसभरामध्ये जास्त काय शूट केलं नाही. मायनीमध्ये गेलो तिथे पण उन्हाचं एवढं कडक ऊन होतं ना. मला फोन बाहेर काढू वाटत नव्हतं कारण की फोन लगेच गरम व्हायचा बाहेर काढला. मग खिशामध्ये असायचा फोन. गेलो लगेच माघारी पण आलो. नंतर परत स्टडी करत बसलो होतो मॅथमॅटिक्सचा. तो केला. नंतर परत मायनीला गेलो दीदीसोबत. घेते आता केक सुद्धा आणला. बड्डे सेलिब्रेशन केलं. आता म्हटलं ब्लॉगचा एंड करावा. आजचा असं ब्लॉग काय एवढा मोठा म्हणावा तेवढा झाला नाही कारण की आजचा टाइम कुठला टाइम म्हणजे टाइम कुठं निघत गेला ते काय समजलं नाही. आज घरी होतो. उद्या सुद्धा घरीच असणार कारण की उद्या पण सुट्टी दिली आहे कॉलेजनी. कामात काय नक्की दिली ते कारण काय माहीत नाही नक्की. सुट्टी आहे कॉलेजला. असो तोपर्यंत असाइनमेंट हे पूर्ण करून घेतो कारण की एक्झाम कधी येईल ते सांगितलं नाही. कधी पण येऊ शकते. जर्नल आणि असाइनमेंट जेवढे येते ते सगळं पूर्ण करून द्यायला पाहिजे. एन्व्हायरमेंटचं तर दिले ते तर मिटले एकदाशी. राहिले काय मॅथमॅटिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स हे दोनच राहिले. आणि CPP
आणि जावास्क्रिप्ट त्याचे करायचे आहे ते अजून. ते झाले म्हणजे सेकंड इयर संपलं म्हणजे मला माझे विषय काढायचे. A to Z विषय काढायचे. एक पण बॅग ठेवायचं नाही. चांगलं तयारी लागली पाहिजे. मला दुसऱ्या कशाची भीती वाटत नाही. मॅथेमॅटिक्स हाच माझा विषय सगळ्यात अवघड जातो. दुसरं काय आपल्याला भीती वाटत नाही. हां, आणि सोमवारी म्हणजे मंडेला आय थिंक सॅड लेक्चर असतं की आमच्या बॅचचं सेमिनार आहे. 3ऱ्या नंबरला माझा नंबर आहे. म्हणजे 3 नंबरला मीच आहे. त्यासाठी मला तयारी करायला पाहिजे काही ना काय. एवढं मी जास्त पकवलं तुम्हाला. ते कसं वाटलं ते सांगा. कारण की आता 2.5 मिनटं एवढं मी सांगण्यामध्ये गेले. आजचा ब्लॉग काय एवढा मोठा नव्हता. असं तुम्हाला बोलून तरी पकवावं. जे बघत आहेत त्यांना सॉरी. आजचा ब्लॉग एवढा चांगला झाला. जे आज मोमेंट मला कॅप्चर करायचे होते ते मी केले आणि ते या व्हिडिओमध्ये तुम्ही बघालच. ओके, थँक्स. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. कीप सपोर्टिंग आणि असंच प्रेम राहू द्या.